वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय त्यासोबत म्हाडा ऑफिसला जोडणारा स्कायवॉक आजपासून मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला असून मुंबईकरांचा वापर करण्यास सुरुवात केलेली आहे। मी आता याच स्कायवॉकवर आहे। आपण बघतो की कशाप्रकारे मुंबईकर ह्याचा वापर करत आहेत। आपण जर बघितलं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेने बांधलेला हा स्कायवॉक आजपासून खुला करण्यात आलेला आहे। साधारण 2019मध्ये हा स्कायवॉक मुंबईकरांसाठी वापरासाठी बंद करण्यात आला होता। डागडुजीच्या कारणास्तव हा स्कायवॉक बंद करण्यात आला। त्यानंतर हा स्कायवॉक पाडण्यात आला आणि अखेर आज हा स्कायवॉक मुंबईकरांसाठी पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेला आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार या स्कायवॉकला एकूण 5 जिने देण्यात आलेले असून त्यामधील 2 हे सरकते जिने आहेत। त्यासोबतच जुन्या स्कायवॉकच्या वेळी फेरीवाल्यांचा त्रास असल्याच्या अडचणी तक्रारी देखील समोर आल्या होत्या। त्यासोबतच महिला सुरक्षेच्या देखील अनेक तक्रारी समोर आल्या होत्या। त्यामुळे या सुरक्षेच्या कारणास्तव या स्कायवॉकवर साधारण 14 CCTV कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत। त्यासोबतच विविध ठिकाणी दिशादर्शक फलक देखील लावण्यात आलेले आहेत। आपण बघितलं तर साधारण 22 जानेवारी रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गागराणी यांनी स्वतः ह्या स्कायवॉकची पाहणी केली होती। त्यानंतर आज हा स्कायवॉक मुंबईकरांसाठी खुला करण्यात आलेला आहे। या स्कायवॉकची एकूण जी लांबी आहे ती साधारण 650 मीटर इतकी असून साधारण 6 मीटर इतकी या स्कायवॉकची रुंदी देण्यात आलेली आहे। आपण बघू शकतो की कशाप्रकारे मुंबईकर या स्कायवॉकचा वापर करतायत। आपण बघू शकतो कशाप्रकारे मुंबईकर या स्कायवॉकचा वापर करतात। एकूणच हा जो मार्ग आहे पूर्ण हा एकूण रहदारीचा मार्ग वापरला जातो। रिक्षा असतील, बाईक्सवर असतील यांचा पदचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता। त्यामुळे अनेकदा इथे वाहतूक कोंडी देखील होत होती। मात्र हा स्कायवॉक आता अखेर खुला झाल्यामुळे पदचाऱ्यांना देखील याचा मोठा दिलासा मिळणार आहे। त्यासोबतच वाहतुकीला देखील वाहतूक कोंडीतून देखील कुठेतरी एक सुटका मिळणार आहे। कॅमेरामन निशादसह कौस्तुभ खातू, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।